अथर्व, आज काय खाणार? वडापाव खाणार मी दीदी. आज बनवू वडापाव. हाय गाईज, सो लेट्स मेक वडापाव टुडे. सर्वात पहिले मी बटाटे बॉईल करून घेतले. त्याच्यानंतर इकडे बारीक कांदा चिरून घेतला, सोबतच लसूणसुद्धा सोलून घेतला आणि कोथिंबीर, पुदिना, अद्रक, मिरचीही काढून घेतली. आणि नंतर आपल्या बटाट्याच्या फिलिंगसाठी मी तयारी सुरू केली. तर सर्वात पहिले एक हिरव्या मिरचीची पेस्ट तयार केली आणि नंतर कढईत तेल, जिरे, मोहरी आणि कांदा घालून फ्राय केलं आणि चवीपुरते मीठ, हळद आणि रेड चिली पावडर मी त्याच्यात ॲड केली. नंतर आपण बनवलेली पेस्टही ॲड केली आणि त्याच्यात नंतर बॉईल बटाटो ॲड आणि नंतर मी इकडे दुसरी पेस्ट तयार, म्हणजेच आपली ग्रीन चटणी. तर त्याच्यात काही जास्त मी टाकले नाही, फक्त अद्रक, लसूण, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर त्याच्यात टाकली होती. नंतर इकडं मी स्लरी तयार केली, बेसनची ज्याच्यात मी मीठ, हळद आणि आपले रेड चिली पावडर टाकलं आणि मस्त त्याला बनवून घेतलं. आणि आता इकडे मी वडे तळणार आहे तर आपल्या मस्त कुरकुरीत चुरा काढण्यासाठी मी इथं आधी बेसन टाकून घेतले आणि इथं अजून एक दुसरी पेस्ट म्हणजे आपले वडापाव सोबत खाणारी एक चटणी. तर त्याच्यात मी आपला हा चुरा वगैरे टाकला आणि कोथिंबीर, मिरची आणि लसूण टाकला. बाकी त्याच्यातही काही टाकलं नाही. आणि इकडे आपले वडे तळून घेतले. वडे एकदम मस्त खरपूस होईपर्यंत तळले आणि नंतर मी सोबतच एक पॅटीसही बनवलं. तर पावामध्ये आपली ग्रीन चटणी ॲड केली, बटाटा त्याच्यात फिल केलं आणि मस्त त्याला नाही का आपल्या बेसनच्या स्लरीमध्ये बुडवून फ्राय केलं. इकडं आपला पॅटीस आणि वडापाव दोन्ही रेडी आहे. तर एन्जॉय करा. आपल्या सर्व चटण्या मी त्याच्यात भरल्या आणि एन्जॉय केलं.